नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. प्रभाग 26 मधील नागरी विकास कामांना मोठा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका भाजपा नेत्या विजयाताई वाडकर यांनी श्रीराम चौक हांडेवाडी रोड येथे बोलताना केले. महायुती सरकारच्या शपथविधीचा लाईव्ह टेलिकास्ट कार्यक्रम, पेढे वाटप, फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोष भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीनं श्रीराम चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी विजयाताई या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. या प्रसंगी शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे, भाजपा नेते पोपट वाडकर, ॲडव्होकेट प्रमोद सातव, विकास भुजबळ, स्वातीताई कुर्णे, ॲडव्होकेट आलोक गायकवाड, शिवसेना नेत्या आशा यादव, प्रतिमा बोबडे, अमित दाभाडे, प्रकाश कालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहूया भाजपा शिवसेना नेत्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया. गेली 2.5 वर्ष महायुती सरकारनं केलेली कामं, आमच्या महिला भगिनींसाठी महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना असेल, अनेक विविध कामं महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि त्याचाच फायदा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झाला. आणि जास्तीत जास्त या ठिकाणी महायुतीला भरघोस असं यश मिळाल्यामुळं आज हे यश आनंद साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत. इथून पुढच्या काळामध्ये देखील 5 वर्ष आता कुठल्याही या ठिकाणी या भागातील कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आज या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखं आपल्याला नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे. या हडपसर विधानसभेमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चेतन तुपे पाटील असतील, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय योगेश अण्णा टिळेकर असतील, सर्वच या भागातील पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, हा आनंदाचा क्षण आज सर्वांच्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. आणि मग या भागामध्ये हडपसर विधानसभामध्ये आदरणीय विधान परिषदेवर गेलेले आदरणीय योगेश अण्णा टिळेकर असतील, विधानसभेवरती ज्यांची निवड झाली ते चेतन तुपे पाटील असतील, या भागामध्ये शहर अध्यक्ष म्हणून शिवसेनेचं जे कार्यकर्ता ते प्रमोद भानगिरे असतील, सर्वांच्याच महायुतीच्या माध्यमातून या भागाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल असे या महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी करू, असं या ठिकाणी सर्व हडपसर विधानसभेतील नागरिकांना मी या ठिकाणी आश्वासन देते. आमचा प्रभाग क्रमांक 26 असेल, काही महिला भगिनींच्या अडचणी असतील, पुरुष मंडळीच्या असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या असतील, सर्व सोडवण्याचा या ठिकाणी नाना असतील, आम्ही असू, आमच्या स्वातीताई कुर्णे असतील, या भागामध्ये विकास भुजबळ असतील, प्रमोदजी सातव असतील, सर्वांचंच या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने या भागाचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज या आनंदाच्या दिवशी मी एवढंच या ठिकाणी नागरिकांना आश्वासन देते. महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आलेलं आहे, ह्या युतीचं सरकार येण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते राज्यातल्या सुज्ञ मतदारांना जाते. त्यांनी निश्चितपणे अत्यंत चांगलं सरकार महायुतीचं या राज्यावरती आणलेलं आहे आणि पुढच्या 50 वर्षाचं कार्यकाल, पुढच्या 50 वर्षाची विकासाची भूमिका जर निश्चित करायची असेल तर या 5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार येणं गरजेचं होतं. आज आम्हाला खूप आनंद आहे की राज्याला एक अत्यंत अभ्यासू आणि एक चारित्र्यवान नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला लाभलेले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत. या तिन्ही नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे विधानसभेला महायुती म्हणून सगळेजण एकत्रित लढलो आणि राज्याला दुष्टशक्तीपासून वाचवण्याचं काम या महायुतीने केलेले, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा मी ह्या तिन्ही नेत्यांना किंवा वरिष्ठ नेत्यांना विनंती करू, एक छोटा कार्यकर्ता म्हणून विनंती करेल की येणाऱ्या निवडणुकासुद्धा महायुती म्हणून लढवाव्यात. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. येणारा काळ हा जनतेसाठी नक्कीच सुवर्ण संधी येऊन घेणार आहे, हे मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आज प्रभाग 26च्या वतीने या ठिकाणी सर्व महायुतीचे उमेदवार, महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आमचे मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या काळामध्ये हडपसर विधानसभेमध्ये विविध पद्धतीचे कामे, विकास कामे या ठिकाणी केली जातील. त्याच पद्धतीने चेतनदादा तुपे पाटील, नाना भानगिरे यांच्याही मदतीने या प्रभागाचा विकास करण्याची धुरा आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी हातात घेऊ. न भूतो न भविष्य असं यश आपल्याला आत्ताच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये नागरिकांनी दिलेलं आहे. नागरिकांचं देखील या ठिकाणी आपण मनापासून आभार व्यक्त करूया.
आणि एक हे तो सेफ आहे हा जो नारा दिला होता मोदी साहेबांनी, त्या नारेला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि 200 पार महायुतीचा आकडा नेला. त्याबद्दल मी आपल्या सर्व मतदार वर्गांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आपल्या भागामध्ये नक्कीच यापुढे महायुतीच्या माध्यमातून विकास कामाची गंगा वाहिल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा आश्वासन देतो. 2019ला जो विश्वासघात झाला त्या विश्वासघाताला महाराष्ट्रातील तमाम जनताचा विश्वास हा धुळीस मिळालेला होता. परंतु त्याच वेळी आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यावेळेला सभेत शपथ घेतली की मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूँ लौट के वापस फिर आऊँगा. आणि हे देवेंद्र फडणवीस साहेब आलेत, पुन्हा आलेत आणि ते एकटे नाही आले तर त्यासोबतच त्यांनी आपले माननीय अजित पवार साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील ह्या दोघांना ते बरोबर घेऊन आलेत. आणि ते आलेत ते पण महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी ते पुन्हा आलेत.